MS वर्डमधील फाईल मेनूचा परिचय तुम्ही पाहिला आहे. आज होम मेनूचा परिचय सुरू करत आहे. मी आहे बाबूजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. खरे तर व्हिडिओला लाईक फारच कमी येतात, म्हणून मन थोडे नाराज होते आणि मला कळत पण नाही की व्हिडिओ आपल्याला आवडत आहे की नाही. तुमच्या कॉमेंट्स पण नाही आहेत. जर काही उणीव असेल तर जेणेकरून त्यामध्ये मला सुधारणा करण्यास वाव राहील. असो, व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे वर्ड डॉक्युमेंट ओपन केलेला आहे. मी ब्लँक वर्ड डॉक्युमेंट आहे. होम मेनूचा परिचय आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत. याची सुरुवात आपण करत आहोत क्लिपबोर्ड या ग्रुपने. इथे आपल्याकडे होम मेनूमध्ये क्लिपबोर्ड, फॉन्ट, पॅराग्राफ, स्टाईल आणि एडिटिंग असे ग्रुप आहेत. यातील पहिला ग्रुप आहे क्लिपबोर्ड आणि ह्या क्लिपबोर्ड ह्या ग्रुपने आपण ह्या होम मेनूच्या परिचयाची सुरुवात करत आहोत. चला तर आता सुरुवात करण्यासाठी आपल्याला इथे एक डॉक्युमेंट घ्यावं लागेल. रँड कमांडने मिळून जातं. तर इथे एक डॉक्युमेंट घेतलेलं आहे मी. तर आपली सुरुवात इथून करणार आहोत. इथे ह्या ग्रुपमध्ये आहेत पहा, क्लिपबोर्ड ग्रुप आहे. त्याच्यामध्ये कट, कॉपी, फॉर्मॅट पेंटर आणि पेस्ट असे मेनू असे टॅब्स आहेत किंवा रिबन्स आहेत, टूल्स आहेत. तर इथे पहिल्यांदा टेक्स्ट हे कॉपी करावं लागतं. कॉपी करण्यासाठी माऊसने मी हे कॉपी केलं आणि पहिलं कट हे ऑप्शन वापरू आपण. हे पहा, इथे हे पेस्ट, कट, कॉपी हे सगळे डिम आहेत. आता तिथे आपल्याला ॲक्शन करता येत नाही. आता मी एक कॉपी केल्यानंतर हे सगळे ॲक्टिव्ह झाले. कट ॲक्टिव्ह झालं, कॉपी ॲक्टिव्ह झालं आणि पेस्ट ॲक्टिव्ह झालं. तर आता आपण कटने सुरुवात करणार आहे. तर आता कटवर क्लिक करे. हे टेक्स्ट सिलेक्ट केलेलं आहे आणि मी आता कटवर क्लिक करतो. आता मला हे टेक्स्ट दुसरीकडं पेस्ट करायचे. तर त्यासाठी मी इथे क्लिक करणार आणि इथे पेस्ट करायला. तर पेस्ट करण्यासाठी मी ह्या पेस्ट ऑप्शनला क्लिक करणार आहे. इथं ड्रॉपडाऊनवर क्लिक करतो मी. इथे मला 4 ऑप्शन्स मिळतात. याच्यातलं पहिलं ऑप्शन आहे पहा, कीप सोर्स फॉर्मॅटिंग. इथं फॉर्मॅटिंग आपण काहीच केलेलं नाही आहे. आणि मर्ज फॉर्मॅटिंग असं दुसरं ऑप्शन आहे. आणि तिसरं ऑप्शन आहे पिक्चर, सेव्ह ॲज पिक्चर असं. आणि चौथं ऑप्शन आहे कीप टेक्स्ट ओनली. तर आपण आता हे टेक्स्ट ओनलीवर क्लिक करूया. हे टेक्स्ट ओनलीवर क्लिक केलं. आता दुसरं ऑप्शन वापरायचं झालं तर मी याच्यावर परत क्लिक करतो आणि हे पिक्चरवर क्लिक करतो. हे पहा, इथे क्लिक केल्यावर काही होत नाही, पण मी पिक्चर असं सेव्ह केलेलं आहे, पेस्ट केलेलं आहे. त्याच्यावर क्लिक करता येते मला आणि हे परत कमी जास्त करता येईल. असं हलवता पण येईल ते. तर हे पिक्चर म्हणून पेस्ट झालेले आहे. अजून दुसरं ऑप्शन वापरू. आता इथे पहा, मी एकदाच कट केलेलं आहे आणि मी इथे
अनेक वेळा पेस्ट करत चाललोय पहा. हे 2 ऑप्शन झाले. आता हे तिसरं ऑप्शन पाहू आपण. तिसरं ऑप्शन काय आहे? मर्ज फॉर्मॅटिंग. तिसरं ऑप्शन जे आहे आपलं ते मर्ज फॉर्मॅटिंग, आणि हे आपण क्लिक केलं तर हे मर्ज फॉर्मॅटिंग अशा स्वरूपात आपल्याला इथे दिसते. 3 कट करून मी 3 इथे पेस्ट केले. मी अजूनही पेस्ट करू शकतो जोपर्यंत हे ॲक्टिव्ह दिसते तोपर्यंत. आणि जर हे आता बंद करायचं असेल पेस्टिंग, तर आपण इथे क्लिक करूया. हे पहा, इथे जे मी कॉपी केलेलं होतं, हे कॉपी केलेलं मॅटर, कॉपी केलेलं टेक्स्ट इथून कट झालं आणि इकडे पेस्ट झालं. इकडे पेस्ट होताना जोपर्यंत हे ॲक्टिव्ह आहे पेस्ट, तोपर्यंत मला पेस्ट करायला वाव आहे. किती वेळा मी पेस्ट करेल जोपर्यंत. आता इथे हा क्लिपबोर्ड जो आहे, इथे क्लिक केल्यानंतर मला इथे दिसते जे मी कॉपी केलं होतं ते इथे टेक्स्ट दिसते. आणि ते जर मला आता नको असेल तर इथे क्लिअरवर करू शकतो मी क्लिक. आता क्लिअरवर क्लिक केल्यानंतर हे पहा, हे पेस्ट हे डिम झालं, कारण आता ते क्लिपबोर्डमधून निघून गेलेलं आहे. आता मी इथे क्लिपबोर्डवर क्लोज करतो, क्लिपबोर्ड क्लोज होईल. तर अशा प्रकारे हे क्लिपबोर्डचा वापर करता. जोपर्यंत क्लिपबोर्डमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला हे पेस्ट करता आलं असतं. आता आपण फॉर्मॅट, कीप फॉर्मॅट असं जे म्हटलेलं आहे ना, त्याच्यासाठी एक करूया. तर फॉर्मॅटसाठी मी ह्या कलर दिला याला, आणि परत मी इथे सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यावर परत हे कट आलं आपल्याला. इथे कटवर क्लिक केलं, आणि आता मी इथे हे ऑप्शन एक वापरणार आहे. कोणतं? तर हे कीप फॉर्मॅटिंग. कीप फॉर्मॅटिंग असं हे पहिलं ऑप्शन आहे जे कीप फॉर्मॅटिंग, ते वापरणार आहे. ते वापरल्यानंतर इथे जे टेक्स्ट होतं ते कलर दिलेलं होतं, ते कलर दिलेलं तसंच खाली आलं. मी आता दुसरं समजा ऑप्शन वापरला. आता हेच कलरचं जे मी कॉपी केलेलं आहे ते इथं पेस्ट पण कलरमध्ये झालं. ते त्याला फॉर्मॅटिंग काय होतं? कीप फॉर्मॅटिंग असं होतं. आता मी समजा इथे कीप टेक्स्ट ओनली असं केलं तर पहा, इथे फक्त टेक्स्ट, ब्लँक टेक्स्ट आलं, असं आलं. आता यामध्ये असं 4 प्रकारे आपण पाहिलं तर इथं पेस्ट स्पेशल असं पण ऑप्शन आहे. त्याच्यात वेगवेगळे ऑप्शन आहेत. कॉपी, कट आणि पेस्ट कॉपीमध्ये ती दोन्हीकडे ही ऑप्शन दिसतात. म्हणून आता कटचं हे विषय इथे थांबवून आपण कॉपी हे ऑप्शन पाहूया. तर कॉपी करण्यासाठी परत मी आता इथे सिलेक्ट करतो. हे सिलेक्ट केलं टेक्स्ट. आता कॉपी ॲक्टिव्ह झालेलं आहे. कॉपीवर गेलो. आता मी इथे पेस्ट करणार आहे. पेस्टसाठी परत मी हे ऑप्शन्स वापरणार आहे. पहिलं शेवटचं वापरतो, कीप टेक्स्ट ओनली. कीप टेक्स्ट ओनली हे झालं. आता इथे तुम्हाला दिसेल मी हे इथं पेस्ट केलेलं आहे, पण इथं ओरिजिनल ठिकाणी हे टेक्स्ट जसेच्या तसं आहे. व्हिडिओ प्रोव्हाइड्स अ पॉवरफुल वे, हे मी कॉपी केलं होतं. तर ते इथे जाग्यावर तसंच आहे. ते कटच्या वेळी इथून कट होत होतं आणि दुसरीकडे जाऊन पेस्ट होत होतं. हा दोन्ही मधला फरक आहे. आता मी इथे परत एकदा कॉपी करतो. हे टेक्स्ट कॉपी केलं, हे कॉपी केलं, कॉपी, आणि आता मी इथे पेस्ट करण्यासाठी सिलेक्ट केलं. इथे पुन्हा इथे पेस्टला जाऊन मी कीप फॉर्मॅटिंग सोर्स असं सिलेक्ट केलं.
तर फॉर्मॅटिंग सोर्स हा राहिला. परत आता मी पुढे पेस्ट करतो. हे मगाशासारखंच कटला जसं वापरलं होतं तसं जोपर्यंत हे क्लिपबोर्डमध्ये आहे तोपर्यंत हे पेस्ट ऑप्शन ॲक्टिव्ह राहील आणि आपल्याला पेस्ट करता येईल. आता परत पेस्ट ॲज पिक्चर, हे पेस्ट ॲज पिक्चर. आता हे इथं पेस्ट झालेलं, इथे क्लिक केल्यावर काही होत नाही, परंतु इथे क्लिक केल्यावर पहा हे सिलेक्ट होणार आहे, हे सिलेक्ट होणार आहे आणि हे कमी जास्त पण करता येईल तुम्हाला, असं असं वाढवता पण येईल ते. तर अशा प्रकारे हे पिक्चर पेस्ट झालेलं आहे. तर अशी ही पेस्ट कितीही वेळा करता येईल जोपर्यंत हे इथे आहे तोपर्यंत. आता परत क्लिपबोर्डला जाऊ. तर क्लिपबोर्डमध्ये आता आपले हे एवढे पेस्ट झालेले आहेत, हे आपण क्लिअर करून टाकू. क्लिअर केले आणि इथून बाहेर पडलो क्लिपबोर्डमधून. तर हे कट पेस्ट झालं, कॉपी पेस्ट झालं. पण कॉपी पेस्टचा अजून एक आपल्याला प्रकार जो पाहायचा आहे तो म्हणजे स्पेशल. तर आता स्पेशल इथून गायब झालं आपल्याला, का तर आपण क्लिपबोर्डमधून काढून टाकलं. आता परत आपण एक कॉपी करूया. कॉपीवर क्लिक केलं आणि पेस्ट करूया इथे. पेस्ट, हे पेस्ट झालं आपलं इथे, फक्त टेक्स्ट म्हणून पेस्ट केलं. आता आपण इथे परत इथे पेस्टला जाऊया. आता पेस्ट स्पेशल हे ॲक्टिव्ह झालं पहा. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन्स मिळतात. तर आता पहिलं आहे HTML, अनफॉर्मॅटेड युनिकोड टेक्स्ट. याच्यावर क्लिक करूया. पुन्हा आपण पेस्टला जाऊया. ते पेस्ट झालं पहा इथे. आपण पॅरेग्राफ पाडला नव्हता त्यांना, हे पेस्ट झालं. पुन्हा आपण दुसरा ऑप्शन पाहूया याच्यात, पेस्ट स्पेशल. पिक्चर म्हणून आपण करूया पेस्ट. हे पेस्ट झालं. हे पहा इथे पिक्चर म्हणून पेस्ट झालं. तर हे आपल्याला कमी जास्त करता येतं, हे सरकवता पण येतं असं. तर हे पिक्चर म्हणून पेस्ट झालं. अजून आपण पेस्टला जाऊया. पेस्ट स्पेशल, मायक्रोसॉफ्ट वर्ड ऑब्जेक्ट. त्याच्यावर क्लिक करूया आणि ओके करूया. हे मायक्रोसॉफ्ट वर्ड ऑब्जेक्ट म्हणून पेस्ट झालेला आहे. हे पहा, याच्यावर क्लिक केल्यावर, इथं क्लिक केल्यावर वेगळं दिसतंय पहा आपल्याला सिलेक्शन, पण इथे क्लिक केल्यावर हे वेगळं सिलेक्शन दिसते. हे ह्या जागेवरून पुढे जात नाही आहे, पण हे कमी जास्त मात्र करता येतं. तर असं हे आहे. असे अनेक ऑप्शन्स आहेत. आपण अजून एक ऑप्शन पाहू याच्यातलं, पेस्ट स्पेशल, फॉर्मॅटेड टेक्स्ट. फॉर्मॅटेड टेक्स्ट म्हणजे हेच आलं आपल्याला, अनफॉर्मॅटेड युनिकोड टेक्स्ट. हे पाहूया. हे पहा, साध्या प्रमाणात ते आलं. तर अशा प्रकारे हे कट, कॉपीला, पेस्टमध्ये अनेक ऑप्शन्स आहेत. आपण आता परत इथे क्लिपबोर्डला जाऊया. इथे क्लिपबोर्डमध्ये क्लिअर करूया आणि क्लोज करूया. हे झालं कॉपी पेस्टच्या बाबतीत. आता आपण हे पाहणार आहोत. इथे मी एक फॉर्मॅट करतो. हे फॉर्मॅट केलं. दुसरी ओळ आपण वेगळ्या प्रकारात करूया.
ही दुसरी ओळ केली, ती जरा मोठी केली आणि त्याचा फॉन्ट बदलला, फॉन्ट कलर बदलला, फॉन्टचा कलर बदलला. आता तिसरी ओळ जी आहे ती बोल्ड करूया, बोल्ड करून अंडरलाईन केलं, असं केलं. तर इथे आपण फॉर्मॅट पेंटर असं पाहणार आहोत, फॉर्मॅट पेंटर असं पाहणार आहोत. तर हे तिन्ही जर आम्ही सिलेक्ट केलं, हे तिन्ही सिलेक्ट केलं आणि फॉर्मॅट पेंटरला क्लिक केलं, तर यातला फक्त पहिलं हे सिलेक्शन आहे ते लागू होईल. हे पहा, पहिले सिलेक्शन लागू झालं. आपल्याला हे तिन्ही वेगवेगळे लागू करायचे असेल तर ते तिन्ही वेगवेगळ्या प्रकारे सिलेक्ट करावं लागेल. तर आता फॉर्मॅट पेंटरला जाण्यापूर्वी मी हे एकदा सिलेक्ट करतो. हे सिलेक्ट केलं. आता याच्यासाठी परत फॉर्मॅट पेंटरला मी डबल क्लिक करतो. पहा, डबल क्लिक करतो. हे इथे लागू झालं. दुसरे अजून मी परत करू शकतो, इथे पण करू शकतो, इथे पण लागू झालं ते. तर जेव्हा डबल क्लिक करतोय तेव्हा ते अनेक वेळा पेस्ट होत जातं, अनेक वेळा पेस्ट होत जातो फॉर्मॅट पेंटर. आता मी परत इथे हे काढून टाकतो आणि परत इथे आलो. हे टेक्स्ट मी आता कॉपी फॉर्मॅट पेंटरनी कॉपी करतोय. फॉर्मॅट पेंटरवर क्लिक केल्यावर तो तिथे आलं. आता मी हे इथे लागू करतो. झालं. पुन्हा कॉपी करावं लागेल. आता मला कॉपी केलं, इथे डबल क्लिक करतो, पुन्हा इथे लागू करतो, इथे झालं, इथे ते थोडं इथे पूर्ण करूया आपण. हे झालं. तर अशा प्रकारे इथे आता हे कलर होतं टेक्स्ट, पण हे इथं ओरिजिनल काय आहे, फॉर्मॅटिंग बोल्ड आहे आणि अंडरलाईन आहे, तेच इथे येईल, आपल्याला तेच इथे येईल. तर अशा प्रकारे हा फॉर्मॅट पेंटर वापरला जातो. तर आपण हा क्लिपबोर्ड ग्रुप पाहिला आणि आता आपण परत इथे येणार आहोत फॉन्ट ग्रुपला, फॉन्ट ग्रुप. तर त्यासाठी आपण हे पहिल्यांदा क्लिअर करू. कंट्रोल आणि सर्व टेक्स्ट सिलेक्ट होईल आणि आपण डिलीट करूया. आता परत आपण इथे टेक्स्ट घेणार आहोत. आता इथे टेक्स्ट घेताना आपण पॅराग्राफ किती पाहिजे तर 10 म्हणूया, कॉमा दिला. आणि एका पॅराग्राफमध्ये किती लाईन पाहिजेत तर 4 म्हणूया आणि हे बंद करूया. अशा प्रकारे आपलं हे टेक्स्ट आलेलं आहे. आणि आता आपण फॉन्ट ग्रुप पाहणार आहोत. ह्या फॉन्ट ग्रुपमध्ये आपण सुरुवात करूया फॉन्ट स्टाईल जी आहे, ही फॉन्टची स्टाईल जी आहे त्यांनी सुरुवात करूया. तर इथे त्यासाठी आता इथे मी हे सिलेक्ट करतो, एवढं टेक्स्ट. आता फॉन्ट स्टाईल पाहायला हे पहा, इथे मी कर्सर आणला तर ज्या प्रकारचा फॉन्ट आहे, हा फॉन्ट आहे त्याप्रमाणे ते बदलते. पहा, हे पहा, एरियल. तर असे आपल्याला हवा तो इथे आपण निवडू शकतो आणि तो वापरू शकतो. तर असं हे फॉन्ट स्टाईल आहे. भरपूर प्रमाणात हे फॉन्ट्स आहेत. तर हे फॉन्ट नंतर फॉन्टची साईज आहे, इथे साईज आहे. साईज ही 11 आहे, 12 आहे,
डिफॉल्ट साईज 11 आहे इथे. आणि डिफॉल्ट स्टाईल फॉन्टची काय आहे, कॅलिब्री बॉडी असं. तर आता आपण स्टाईल बदलू शकतो, तसाच फॉन्टची साईज पण बदलू शकतो. आता आपण साईज पाहत आहोत. साईज ही 16 झाली. जे सिलेक्ट केलेले ते टेक्स्ट असं बदलते पहा आपलं. 18 झाली, 26, 48 आणि इथे 72. हे एवढ्या मोठ्या प्रमाणात ती साईज वाढवू शकते. आपल्याला हवी ती साईज आपण ठेवू शकतो. आपले डॉक्युमेंट आहे, डॉक्युमेंटमध्ये चांगल्या प्रकारे दिसेल अशी साईज आपण वापरू शकतो. तर ही झाली साईज. आता ही जी साईज जी आहे ना, ती आपण इथून जशी बदलू शकतो. म्हणजे इथून जशी याची 12 साईज केली, 16 केली, याच्यावर क्लिक केलं ती 16 साईज होईल. हे पहा, आता ह्या सिलेक्टेड डॉक्युमेंटची साईज 16 झाली. आता आपण पहिल्यांदा आहे ती तशीच ठेवू. पुढे जाऊया. इथे हे 2 ए दिसतात, हा मोठा ए आणि हा छोटा ए. तर त्याचा अर्थ असा आहे की मोठ्या एनी हे टेक्स्ट वाढवता येतं. जसं इथून वाढवता येतं तसं इथे वाढवतं. एक क्लिक केलं तर वाढतं पहा, 12 झाली साईज. दुसरी क्लिक केली 14 झाली. अशा अनेक क्लिक करत राहिलो तर आपल्याला ती वाढत जाते साईज. तसंच ह्या छोट्या एनी ती साईज कमी होत जाते. एक क्लिक केली कमी झाली, 22ची 20 झाली. दुसरी क्लिक केली 20ची 18 झाली. असंच आपण मागे पण जाऊ शकतो. आपण मूळ जाग्यावर आलो, 11वर साईज आणली. तर असे कमी जास्त साईज याच्यातून करता येते. आपण इथे जाऊन करण्याऐवजी इथे पटकन करता येते. तर ही झाली साईज कमी जास्त करणे. आता आपण ह्या लाईनमध्ये येऊया. इथे बी आहे, याला बोल्ड असं म्हणतात. ते Ctrl+B ने पण करता येतं आणि आपल्या माऊसने पण करता येतं. आता मी हे सिलेक्ट केलेलं आहे. याच्यासाठी टेक्स्ट मात्र सिलेक्टेड असलं पाहिजे. ह्या बोल्डसाठी मी आता हे सिलेक्ट केले, बोल्डवर क्लिक करणार, हे बोल्ड झालं. पुन्हा दुसरं टेक्स्ट मी सिलेक्ट करतो. हे टेक्स्ट इतकं मी सिलेक्ट केलं आणि याची थोडी साईज वाढवतो मी. ह्या टेक्स्टची साईज वाढवतो आणि इटॅलिक करूया. इटॅलिकवर क्लिक केलं, हे इटॅलिक झालं. आता पुढे हे टेक्स्ट सिलेक्ट केलं, त्याला अंडरलाईन हे वापरणार आहे मी. अंडरलाईन असं वापरलं. आता अंडरलाईनसाठी अनेक ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. समजा इथे परत मी अजून थोडं टेक्स्ट सिलेक्ट केलं तर अंडरलाईनसाठी हे अनेक ऑप्शन्स आहेत. ह्या स्वरूपाची पण अंडरलाईन वापरू शकतो, ही डबल स्वरूपाची पण अंडरलाईन वापरू शकतो. मी आता इथे ही वापरतो. अंडरलाईन्स इथे अनेक प्रकारच्या आहेत, तर त्याच्यापैकी आपण वापरू शकतो. तर ही अंडरलाईन झाली. आता इथे स्ट्राईक थ्रू असं ऑप्शन आहे. इथे स्ट्राईक थ्रू असं ऑप्शन आहे. तर त्याच्यासाठी मी ह्या 2 लाईन्स सिलेक्ट केल्या. हे स्ट्राईक थ्रू काय आहे, तर आपलं एखादं टेक्स्ट चुकलं असेल, आपण जेव्हा नोटबुकवर पेननी वगैरे लिहितो तेव्हा आपलं काही चुकलं असेल तर आपण रेष मारतो त्याच्यावर, हे चुकलंय म्हणून. तर ती रेष मारण्याची सवय आपली जाऊ नये आणि रेष आपल्याला ह्या कॉम्प्युटरमधल्या टेक्स्टवर पण मारता यावी म्हणून हे स्ट्राईक थ्रू हे ऑप्शन आहे. तर आता मी ह्या ऑप्शनवर क्लिक करतो, तर हे स्ट्राईक झाले पहा, हे खोडून काढले आता आपण. तर असे हे ऑप्शन्स आहेत. पुढचे ऑप्शन पाहायचे आहेत आपल्याला, पण आता आपण इथे थोडा वेगळं हे करू.
आता हे स्ट्राईक केलेलं आहे, हे नको असेल आपल्याला, तर परत याच्यावर क्लिक करा, ते जाईल. पुन्हा हे आपण सिलेक्ट केलं, हे अंडरलाईन नको असेल तर काढून टाकूया. पुन्हा ही अंडरलाईन आहे, पुन्हा ही अंडरलाईन जाईल, अंडरलाईन गेली. आता आपण हे टेक्स्ट जरा मोठं केलं होतं, फॉन्ट मोठा केला होता हां, आणि ते इटॅलिक केलं होतं. तर इटॅलिक नको आहे आपल्याला, तर परत इटॅलिकवर क्लिक करा, इटॅलिक जाईल. फॉन्ट कमी करायचा आहे, फॉन्ट कमी करा, जाग्यावर आलं ते. आता हे टेक्स्ट बोल्ड केलेलं होतं आपण, त्याला सिलेक्ट केलं आणि हे बोल्ड नको आहे, तर बोल्डवर क्लिक करा, बोल्ड हे निघून जाईल. तर आतापर्यंत आपण हे एवढे ऑप्शन पाहिलेत. तर पुढे जाऊया. आता आपण सबस्क्रिप्ट करण्यासाठी मला एक्सच्या बाजूला जो 2 आहे तो छोटा करायचा आहे, म्हणजे खाली घ्यायचा आहे. तर त्यासाठी तो 2 फक्त मी सिलेक्ट केला आणि इथे क्लिक केलं, तो 2 खाली आला पहा. तसंच मला वायच्या बाबतीत करता येईल. Y2 हे जरा मोठं करतो. आणि आता मला सुपरस्क्रिप्ट पाहिजे, तर त्यासाठी मी हा 2 सिलेक्ट केला आणि इथे गेलो, हा Y असा झालेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट पाहता येतं. किंवा ते बीजगणितामध्ये मांडताना आपल्याला अशा प्रकारे मांडावं लागेल, वर्डमध्ये जर जेव्हा काम करत असू तेव्हा. तर आता आपण पुढे जाऊया जरा. हे वर्ड टाईप आपल्याला हे दिसते, तर इथे आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट केलं, इथे आलो, हे बदलते पहा. आपल्याला ही स्टाईल आहे, ही स्टाईल आहे, अशा प्रकारे हे आपल्याला जी हवी ती स्टाईल घेता येईल. आपण असं करूया, इथे ही स्टाईल वापरूया. नंतर परत इथे क्लिक करून आउटलाईन द्यायची झाली, तर आपल्याला इथं आउटलाईनचे अनेक प्रकार आहेत, स्टाईल्स आहेत. आणि याच्या तर हे मोठी आउटलाईन आले तर जवळजवळ ते दिसेनासं होतं. साधारण ही आउटलाईन चांगली दिसते, याच्यावर ही चांगली दिसते. तर त्याप्रमाणे आपण एक आउटलाईन वापरून पाहूया. पुढे परत आपण दुसरं सिलेक्ट करूया, इथे जाऊया, हे टेक्स्ट घेतलं आपण, हे टेक्स्ट घेतलं आणि याच्यावर शॅडो हे 3 प्रकारचे आहेत, आउटर, इनर आणि परसेप्टिव्ह, अशा 3 प्रकारचे आहेत. हे आउटर शॅडो म्हणजे टेक्स्टच्या बाहेरच्या बाजूने शॅडो दिसेल तुम्हाला. इनर शॅडो म्हणजे आतल्या साईडनी इनर दिसणार ती शॅडो. आणि ही शॅडो मात्र वेगळी आहे, ही तुम्हाला, मी इथं आता क्लिक करतो, तर ही शॅडो जी आहे, आपण थोडं मोठं करूया टेक्स्ट इथं, म्हणजे दिसेल. तर ही शॅडो अशी दिसते खाली पहा, अशी खाली दिसते ही शॅडो. आपण परत सिलेक्ट करूया, इथे जाऊया, शॅडोवर गेलो आणि नो शॅडो करून ठेवलं. तसंच रिफ्लेक्शन पण पाहता येते आपल्याला. तर रिफ्लेक्शन हे इथे दिसते पहा, रिफ्लेक्शनवर क्लिक केलं, हे पाहता. रिफ्लेक्शन म्हणजे ते वरची इमेज खाली दिसते आपल्याला पहा, रिफ्लेक्ट होऊन. तर अशा प्रकारे हे रिफ्लेक्शन आहे. परत इकडे जाऊया, रिफ्लेक्शनला गेलो, नो रिफ्लेक्शनला क्लिक केलं, आपण काढून टाकलं. अजून काय,
ग्लो पण आहे. ग्लो पण हे पहा, असं ग्लो साधारण असं दिसतंय पहा. तर आपल्याला हवा असेल तेव्हा आपण असं करू शकतो. ग्लोला गेलो, नो ग्लोला क्लिक करूया आपण. अशा प्रकारे हे आहेत. तसंच आता आपण पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे फिल कलर किंवा हायलाईट कलर असं दिसतं हे. तर याच्यावर आपण सिलेक्ट केलं तर इथे कलर आपल्याला कुठलेही घेता येतात. हे पहा, हा कलर घेतल्यावर ते टेक्स्ट मात्र दिसायचंच बंद झालं. मग इथे काय करता येईल आपल्याला? तर इथे जाऊ फॉन्ट कलरला. फॉन्ट कलरला जाऊन आपण व्हाईट घेऊ. व्हाईट नाही येत. हां, सिलेक्ट केलेलं नाही आपण. सिलेक्ट केलेलं नव्हतं. आता व्हाईट येऊ. तर असं व्हाईट फॉन्ट येईल त्याच्यात. जेव्हा डार्क कलर देतो आपण, बॅकग्राऊंड कलर, फिल कलर डार्क देतो, तेव्हा आपल्याला असं उपयोग करता येतो की ते व्हाईट टेक्स्ट टाकता येतं. तर त्यासाठी आपण फॉन्ट कलर बदलू शकतो. आता पुढे अजून थोडं आपण पाहूया. परत इथे गेलो, हे टेक्स्ट आलं. याला पण आपल्याला फॉन्ट कलर बदलता येतो. परत इथे आपल्याला सिलेक्शन करावं लागेल. सिलेक्शन जाते परत हे फॉन्ट कलर आला. तर हे आणि हे नको असेल, हा नको असेल. आता हे टेक्स्ट सिलेक्टेड आहे पहा आपलं. हे नको असेल तर इथं नो कलरला जायचं. आता नो कलरला गेल्यावर आपल्याला इथे ते टेक्स्ट दिसतच नाही. त्याचं कारण की त्याचा कलर फॉन्ट आहे आणि आपला बॅकग्राऊंड पण कलर व्हाईट आहे आणि आपलं बॅकग्राऊंड पण व्हाईट आहे. मग आपल्याला इथे जाऊन परत हे सिलेक्ट करावं लागेल टेक्स्ट. आणि इथे आता फॉन्ट कलर आपण वेगळा घेऊ. इथे समजा अजून वेगळा कलर घेता येईल आपल्याला. हा कलर घेतला तर हे दिसायला लागलं आता. तर अशा प्रकारे हे हायलाईट कलर आहे आणि हे फॉन्ट कलर आहे. आता आपण वळूया इकडे चेंज केस. चेंज केस ह्या कॅटेगरीला आपण वळूया. तर चेंज केससाठी आपण हे वापरू. आता सेंटेन्स केस आता सध्या आहे ती सेंटेन्स केस आहे. आता आपण जाऊया लोअर केसला. इथे ह्या दोन ओळी मी सिलेक्ट केल्या आहेत. तर ते आता लोअर केस करणार आहोत. तर हे सगळे लोअर टेक्स्टमध्ये झालेले हे सगळं. आता परत इथे गेल्यावर अप्पर केस केलं तर ते अप्पर केसमध्ये येऊन बसेल. ते पहा सगळे हे मोठ्या अक्षरात झालेले आहेत सगळे अप्पर केसमध्ये. आता पुन्हा आपण तिथे जाऊया. कॅपिटलाइज ईच वर्ड, म्हणजे याच्यातला प्रत्येक वर्ड कॅपिटल होईल. पण त्यापूर्वी आपण इथे जाऊया सेंटेन्स केसला. म्हणजे ते पूर्वीसारखं नॉर्मलवर येईल. सेंटेन्स केसला आलं. आता आपण इथे जाऊया परत आणि कॅपिटलाइज ईच वर्ड, यातला प्रत्येक शब्द हा कॅपिटल होईल. तर ओके, हे पहा प्रत्येक शब्द इथं आपल्याला कॅपिटल झालेला आहे. परत जाऊया. परत आपण सेंटेन्स केस करून ठेवूया. सेंटेन्स केस झाली. आता परत तिथे जाऊया टॉगल केस. टॉगल केसमध्ये काय दिसतंय पहा. पहिलं अक्षर स्मॉल लिपीत दिसते आणि बाकीचे सगळे कॅपिटलमध्ये दिसतात. तर आता आपले ह्या दोन ओळी ज्या सिलेक्ट आहेत त्यावरच आपण पाहणार आहोत. त्याच्यावर क्लिक करूया. हे पहा पहिलं अक्षर छोटं झालं, बाकी सगळं कॅपिटलमध्ये झाले. तर हे कॅपिटल कुठपर्यंत आहे?
तुमचं हे सेंटेन्स संपत नाही तिथपर्यंत हे सगळे कॅपिटल आहे. सेंटेन्स संपल्यानंतर पहिलं अक्षर मात्र स्मॉल केसमध्ये आलं आणि बाकीचे सगळे कॅपिटलमध्ये गेले. तर अशा प्रकारे हे टॉगल आहे. आता हे सगळं पाहून झाल्यानंतर आपण एकदा कंट्रोल एने हे सगळं टेक्स्ट आपलं जोपर्यंत आहे ते सिलेक्ट करूया आणि इथे जाऊया. इथे जे ऑप्शन आहे ते क्लिअर फॉर्मॅटिंग असं ऑप्शन आहे. तर याच्यावर क्लिक केल्यावर काय काय बदलते ते पाहू आपण. हे पहा सगळं बदलले, फक्त हे राहिलेले. याच्यावर अजून एकदा आपल्याला क्लिक करावं लागेल. फक्त हे राहिले. त्याच्यात टेक्स्ट ब्लॅकच आहे टेक्स्ट. आता आपल्याला इथे जावं लागेल आणि नो फॉर्मॅटिंग असं करावं लागेल, तेव्हा ते जाग्यावर येणार. तर अशा प्रकारे तुम्ही जे जे फॉर्मॅटिंग केलं असेल ते ह्या बटनाने क्लिअर होतं. तर आज आपण 2 ग्रुप पाहिलेत होम मेनूमधील, क्लिपबोर्ड आणि फॉन्ट. आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.